आणि पूजा झाल्याच्या नेक्स्ट डेलाच आम्हाला बिस्किटांची ऑर्डर आली होती. सेल्समॅननी भरपूर ऑर्डर काढले होते आणि इथे माल काढून टेम्पोमध्ये टाकायचं काम चालू केलं होतं सकाळी 10 वाजता. तर मी पण आले होते, पिल्लू पण होता आणि आमचे भाऊ पण आले होते. पटापट त्यांनी सगळे बॉक्स हे दिसत आहेत असे पण बरंच जड पण असतं. आणि प्रॉब्लेम काय होत होता, इथे स्टेअर्समध्ये येत होते तर त्याच्यावरनं खाली उतरून परत बॉक्स जे आहेत ते टेम्पोमध्ये ठेवावं लागत होतं. तर त्याच्यामुळेच भरपूर टाईम तिथं लागत होता आम्हाला. त्यांनी सगळी गाडी भरली, जेवढे काही ऑर्डर आहेत ते त्यांनी गाडीमध्ये टाकलं आणि मग ते घेऊन जाणार होते. आणि आज खूप दिवसांनी असं झालं होतं की पिल्लूला घेऊन नव्हते जात त्याचे पप्पा, त्याच्यामुळे तो खूप चिडचिड करत होता, खूप रडला, तर त्यालाही जायचं होतं त्यामुळे. आणि सगळी गाडी भरल्यानंतर टेम्पोच्या समोर नारळ फोडला आणि त्यानंतर ते निघाले. आणि पिल्लू ते जात होते तर त्याचं रडणं चालू झालं होतं, त्यालाही जायचं होतं त्याच्या बाबांसोबत आणि त्याला काही नेलं नाही, त्यामुळे त्याने खूप तांडव केला होता. कर बाय. बाय कर. मी नाही चाललं, तर जागा नाही बसायला, अंकल गेलंय. तिकडे जायची गाडी, तिकडे नाही जायची, लांब जायची, लांब जाणारी. पिल्लूला कसं बसं आम्ही मनवलं. भाऊंनी त्याला उचलून घेतलं, त्याला चॉकलेट्स दिले. त्यानंतर तो भरपूर वेळ रडत होता आणि मग जाऊन तो शांत झाला. पिल्लू भात घट्ट म्हणजे काय? काय झालं? घट्ट झालं? तुला नाही आवडलं भात? अर्धी प्लेट तर खाल्ली तू. तुला नाही आवडलं? घट्ट झालं. तेवढं फिनिश करतो का? वाव, यमी यमी खाते आमचं पिल्लू. बरं नको खाऊ, जाऊ दे. आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. मी आता मनी माऊला देऊन टाकू घट्ट घट्ट भात.